नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाडीबीटी पोर्टलवर कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। हा निधी नेमका किती आहे आणि कोणाला आधी मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कृषी यंत्रीकरण म्हणजेच ट्रॅक्टर, रोटावेटर आणि इतर अवजारांसाठी लाखो शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज केले आहेत। अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली होती। त्यांनी यंत्रांची खरेदी सुद्धा केली आणि आपली बिलं पोर्टलवर अपलोड करून अनेक दिवसांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। निधी अभावी हे अनुदान रखडले होते, पण आता यातील अडथळा काही प्रमाणात दूर झाला आहे। राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेसाठी 2025-26 या वर्षाकरता एकूण 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। यापैकी 200 कोटी रुपयांचे वाटप यापूर्वीच झाले आहे। उर्वरित 200 कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने केली होती। त्यापैकी 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी वित्त विभागाने 23 जानेवारी 2026 रोजी अधिकृत मंजुरी दिली आहे। आता हा 50 कोटींचा निधी कोणाला मिळणार? तर ज्या शेतकरी बांधवांनी आपली यंत्र खरेदी करून बिलं आणि चलन पोर्टलवर आधीच अपलोड केली आहेत, त्यांना प्राधान्यक्रमानुसार हे अनुदान दिले जाणार आहे। ज्यांचे नंबर सुरुवातीला आहेत त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा होण्यास आता सुरुवात होईल। मित्रांनो, ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे आणि अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे। त्या तुलनेत सध्या आलेला 50 कोटींचा निधी हा कमी आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अजूनही काही काळ अनुदानाची प्रतीक्षा करावी लागू शकते। पण सरकारने निधी देण्यास सुरुवात केली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे। तुमच्या अर्जाचे स्टेटस काय आहे आणि तुम्हाला पूर्वसंमती मिळाली आहे का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच जसा सरकारकडून उर्वरित 150 कोटींचा निधी येईल त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।